जय हरी. एकादश स्कंध भाग 163. 13व्या अध्यायामध्ये आपण विचार करतोय की तटस्थ ही समाधी असू शकते का नाही. याबाबत नाथ महाराज पुढे सांगतात की आत्मज्ञान संपन्न पुरुष हेतू सोडून संकल्प विकल्प टाकून देहामध्ये वावरतो. प्रारब्धाच्या बळानं आहार निद्रादी देहाची सर्व स्वाभाविक कर्म करत असून सुद्धा देहबुद्धीचा स्पर्श त्याला होत नाही. कुंभारानं दांडा काढून नेला तरी पूर्वी मिळालेल्या गतीनं चाक काही काळ फिरत राहतं, तसं प्रारब्धाच्या पूर्वसंस्कारानं ज्ञानीपुरुषाचा देह कर्म करत राहतो. कुंभाराच्या चाकावर बसलेली माशी स्वतःनं हलता चाकाबरोबर फिरते, तसंच कर्मात गुंतलेला ज्ञानाचा देह, जो ज्ञानी आहे ना, त्याचा देह प्रारब्ध गतीनं फिरत राहतो. पुरुषाबरोबर त्याची छाया असते, पण त्या छायेमध्ये काही तो पुरुष बसत नाही. तसं ज्ञान्यांबरोबर त्याचा देह दिसतो, पण देहाच्या दोषानं तो मलिन होत नाही. ज्ञानी पुरुषाला देहाचा अभिमान वरवर दिसतो. भाजलेल्या बीप्रमाणे तो असतो. चित्रामधील वाघ तो काही असा बाहेर येतो का? तो वाघपणा त्याच्यामध्ये दिसतो का? नाही, दिसत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाचा देह हा त्याचा म्हणून दिसला तरी त्याला देहपणा असत नाही. त्याची वृत्ती स्वस्वरूपामध्ये निमग्न होऊन गेल्यानं दृश्याचं स्फुरण नाहीसं होतं. पण म्हणून त्याचं अंतःकरण जड किंवा मूढ बनत नाही. शुद्ध ज्ञान आणि शुद्ध अज्ञान दोन्ही अवस्था बाहेरून दिसायला सारख्या दिसतात. अंतर्यामी दोन्ही अगदी भिन्न असतात. देह भावना आत्मबोधानं विरून गेल्यामुळं ज्ञानीपुरुषाला मी आणि तू, स्वर्ग आणि नरक, चांगलं वाईट, तीर्थ आणि क्षेत्र, वेद आणि शास्त्र, उत्पत्ती आणि विनाश हे देहबुद्धीचे भेद उरत नाहीत. देह राहिला काय, तो आला काय, तो गेला काय, याचं स्फुरण नाहीसं झाल्यानं तो देहातच विधेयपणानं राहतो. त्याचा देह प्रारब्धगतीनं कर्म करतो. ज्ञानी माणसाचा तसाच अज्ञानी माणसाचा देह प्रारब्धगतीनं वावरतो. हे पक्क समजल्यामुळं ज्ञानी पुरुष साक्षीत्वानं कर्म करतो, तर ते न कळल्यानं अज्ञानी मनुष्य कर्तेपणाचा अभिमान धरून कर्म करतो. खरं म्हणजे ज्ञानी पुरुषाला मीपणानं देहाचं भान नसतं. एखाद्या सामान्य मनुष्य हा विकत घेऊन दारू पितो आणि तिचा अंमल चढल्यावर वस्त्राची देखील शुद्ध राहत नाही त्याला, इतका तो देहाला विसरतो. मग जो ब्रह्मरस आकंठ पितो आणि परमानंदाने तृप्त होतो, त्याला देह आहे का मेला याचं भान राहत नाही. यात नवल नाही. आपली छाया नेहमी आपल्याबरोबर असते, पण ती घाणीत पडली किंवा पालखीत बसली तरी आपल्याला दुःख किंवा सुख होत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुषाला सुखदुःख बाधत नाहीत. अपरोक्ष साक्षात्कार झाल्याबरोबर दिव्य आत्मस्वरूप पाहून काही काळ वृत्ती तटस्थ होते, हे खरं. परंतु आश्चर्याची वृत्ती पुढे आपोआप जिरते आणि मग देहाच्या सर्व अवस्थांमध्ये सहज समाधी टिकते. या अवस्थेमध्ये सिद्ध पुरुष कर्म करून अकर्ता राहतो आणि भोग भोगून अलिप्त असतो. व्यवहारात राहिला तर बायको त्याला नवरा म्हणते, मुलगा बाप म्हणतो, शिष्य गुरु मानतो. तो मात्र या सर्वात असून यांच्या पलीकडे असतो. जगातील कोणत्याही उलाढालीनं त्याची समाधी मुद्रा भंग पावत नाही. वृत्ती उत्पन्न करणारं मनच उन्मन झाल्यामुळं त्याला अवस्थाच राहत नाही. म्हणून समाधी लागणं आणि उतरणं ही भाषाच बंद पडते. एका आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही असा साक्षात अनुभव सारखा जागृत राहिल्यानं तो सहज समाधीत राहतो. आणि अंतर्यामी ही स्थिती बांधल्यामुळं प्रारब्ध गतीवर तो व्यवहार करताना असा दिसेल किंवा जंगलात वेड्यासारखा नाचेल किंवा एकांतात मौन धरून बसेल
देहाच्या वागण्यावरून त्याच्या अनुभवात कमी अधिकपणा येत नाही. आता 13व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराजांनी इथे हंसगीतेचा उपसंहार अशा पद्धतीने सांगितलेला आहे की स्वस्वरूपाच्या अज्ञानानं मनुष्य दुःख भोगतो. हा वेदांताचा एक मूळ सिद्धांत आहे. बरोबर आहे ना. त्याला त्याची ओळखच नाही आहे अजून मी कोण आहे, आणि त्यामुळं तो अवघी आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नश्वर गोष्टींची प्राप्ती झाली नाही. कुणीतरी मला बोललं, मला अपमान केला, अशा याच्याने सुखदुःख भोगतो. तर भगवंताच्या भक्तीनं हे अज्ञान नाहीसं होऊन स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. त्यातून जी भक्ती निर्माण होते तिला अभेद भक्ती असं म्हणतात. सनकादिकांसमोर थोर आत्मज्ञानी या अवस्थेला पोहोचले. अहंकार खवळला म्हणजे स्वानंदावर आच्छादन येतं. त्यामुळं परमात्म्यस्फूर्तीचं स्फुरण अंतर्धान पावतं. माणसाला मग स्वतःच्या ठिकाणी चैनच पडत नाही. सुखासाठी तो बाहेर धाव घेतो. विषयापासून आनंद मिळेल या भ्रमानं सारखा दृश्यामध्ये अडकून राहतो. भोग्यानं एखाद्या सत्पुरुषाची गाठ पडून त्याची कृपा झाल्यावर तोच जीव आपल्या हृदयात सुखाचा शोध करू लागतो. त्याचं चित्त दृश्यातून परत फिरतं आणि आत्मस्वरूपात स्थिर होऊन स्वानंदाचा अनुभव घेतं. अशा रीतीनं स्वस्वरूपात ज्याची वृत्ती रंगून जाते तो ज्ञानी लोकात श्रेष्ठ बनतो. उपनिषदातील अतिगुह्य आणि अतिश्रेष्ठ ज्ञान ते हेच होय. या ज्ञानानुभवासाठी योगी योगकर्मातील कष्ट सोसतात. मुमुक्षु लोक तपश्चर्या करतात. जगामध्ये नाना प्रकारच्या वस्तूतील तेज, ऐश्वर्य, कीर्ती हे सर्व आत्मस्वरूपाच्या सत्तेनं प्रकाशित होतं. आत्मस्वरूप सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. ते ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे आहे. निस्संदेह माणसालाच याचा अनुभव येतो. जे साधक सदा सदा सावधान, शुद्ध, अनंत, प्रेमळ आणि तळमळणाऱ्या मनानं आत्मानुसंधान ठेवतात त्यांची वृत्ती दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे जाते. ते ब्रह्मस्वरूप होऊन अत्यंत समाधान पावतात. आत्मानुभवाचा मार्ग दाखवणारा सद्गुरू अत्यंत धन्य होय. हंसाचा हा दिव्य उपदेश ऐकून सनकादिकांना इतका आनंद झाला की ते आपोआप अत्यंत भक्तीनं आत्मस्वरूपात तल्लीन झाले. आणि आत आणि बाहेर सर्व ठिकाणी एकच परमात्म्य स्वरूप भरलेलं आहे. हा 11 स्कंधाचा प्रधान असा विषय आहे. आरसा पुढे आला तर त्यात आपलं तोंड दिसतं आणि बाजूला गेला तर ते दिसेनासं होतं. पण तोंडाला येणं नाही आणि जाणंही नाही. ते जसं असतं तसंच राहतं. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप हे स्वभावतः आहे तसंच राहतं. अज्ञानानं ते नाहीसं होत नाही, ज्ञानानं ते परत येत नाही. असं जे स्वतः सिद्ध आत्मस्वरूप ते हंसगीतेनं प्रगट केलं. पुष्कळ दिवस ठेवलेलं सोनं जुनं होत नाही किंवा कुजत नाही. आत्मानुसंधानात ज्याला आत्मानुसंधान प्राप्त झालं ना, तो आत्मानुसंधान ठेवून जो आत्मस्वरूप पाहेल त्यालाच त्यातील खरा अर्थ कळेल. तो व्यवहारी दिसे जनी. कोण? ज्यांनी आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतलेलं आहे, प्राप्त करून घेतलेलं आहे, तो व्यवहारी दिसे जनी. तो पिसेपणी नाचो वनी, अथवा तटस्थ राहो विजनी. दशा अधिक उणी बोलू नये, दशा अधिक उणी बोलू नये. असा हा आत्मज्ञानी पुरुष असतो. 13वा अध्याय इथेच समाप्त करत आहोत. जय हरी.